नमस्कार माय टू फॅमिली। तर NTCच्या गिरणी कामगारांनाही 405 चौरस फुटाचे घर मिळणार। याबाबत नगर विकास विभागाने मसुदा जारी केला असून हरकती व सूचना सादर करण्यासाठी महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या म्हणजे NTC अखेता रीतीतील गिरण्यांच्या जागेतही आता गिरणी कामगारांना घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यात येणार आहे। याबाबत नगर विकास विभागाने मसुदा जारी केला असून हरकती व सूचना सादर करण्यासाठी महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे। ही सुधारणा मंजूर झाली तर NTC गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना 405 चौरस फुटाचे घर मिळणार आहे। मुंबईत 58 गिरण्या असून त्यापैकी 10 गिरण्यांमध्ये म्हाडाच्या वाट्याला एकही घर आलेले नाही। उर्वरित गिरण्यांच्या पुनर्विकासात म्हाडाला गिरणी कामगारांची 28,000च्या आसपास घरे उपलब्ध होणार आहेत। या घरांसाठी 2.25 लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे अर्ज केले आहेत। या सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळणे आता अशक्य आहे। उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्विकासात घरे देण्याची घोषणा केली। मात्र त्याबाबत शासनाने अद्याप धोरण निश्चित केलेले नाही आणि त्यामुळे आता गिरणी कामगारांपुढे आता मुंबई बाहेरील परिसर हाच पर्याय राहिला आहे। NTC गिरण्यांच्या जागावर असलेल्या 11 चाळीतील रहिवाशांना पुनर्विकासात घर उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय बिलमजदूर संघाने सतत पाठपुरावा केला होता। अखेर गिरण्यांच्या जागेवरील चाळीतील रहिवाशी 405 चौरस फुटाच्या घरासाठी पात्र असले तरी त्या मोबदल्यात विकासकाला प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ उपलब्ध होत नव्हते। त्यामुळे या इमारती व चाळींच्या पुनर्विकासासाठी विकासक पुढे येत नव्हते। अखेरीस राज्य शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करणारा मसुदा जारी केला आहे। या मसुद्यानुसार NTC गिरण्यांच्या जमिनीवरील इमारती व चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी लागणारे चटई क्षेत्रफळ आणि त्यानुसार प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ देण्यात येणार आहे। या पुनर्विकासासाठी या नियमावलीनुसार 4 इतके चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिले जाणार आहे। पुनर्वसनासाठी लागणारे चटई क्षेत्रफळ आणि प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ यापैकी जे जादा असेल त्या या पुनर्विकासात आता विकासकाला उपलब्ध होणार आहे। प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ हे भूखंड दर आणि बांधकाम दर यांच्या मूळ प्रमाणानुसार 75 ते 80% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्यामुळे आता NTC गिरण्यांच्या आवारात उत्तुंग इमारतींचा मार्ग मोकळा झाला आहे। त्याचवेळी पुनर्वसनाच्या इमारतीचा देखभाल खर्च शून्य असावा व कॉपर्स निधी पार्किंग तसेच संक्रमण शिबिरात व्यवस्था आदीबाबत आपण सूचना करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष व आमदार सचिन अहिर यांनी सांगितले। तर आता या गिरण्या आहेत NTCच्या गिरण्या व म्हाडाला मिळणारा वाटा चौरस मीटरमध्ये आहे। तर गिरणी अपोलो गिरणी आहे, त्यामधील म्हाडाला मिळणारा वाटा हा आहे 9,285.84 चौरस मीटर। तर मुंबई याच्यामध्ये मिळणारा वाटा आहे 12,358.27 चौरस मीटर। तर ज्युपिटरमधला वाटा आहे 1,228.63 चौरस मीटर। एल्फिन्स्टनमध्ये आहे 2,873.22 चौरस मीटर। तर कोहिनूर मिल नंबर 3 याच्यामध्ये आहे 2,895.74 चौरस मीटर। त्यानंतर इंडिया युनायटेड नंबर 2 व 3 यामधील म्हाडाला मिळणारा वाटा आहे 7,926.88 चौरस मीटर। त्यानंतर आहे न्यू हिंद टेक्सटाईल, त्याच्यामध्ये मिळणारा वाटा आहे 2,199.41 चौरस मीटर। आणि भारत यामध्ये म्हाडाला मिळणारा वाटा आहे 1,938.12 चौरस मीटर। तर अशा पद्धतीने NTCच्या गिरणी कामगारांनाही 405 चौरस फुटाचे घर मिळणार आहे। याबाबत नगर विकास विभागाने मसुदा जारी केला असून हरकती व सूचना सादर करण्यासाठी महिन्याभराची मुदत देण्यात आलेली आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।